श्रीमन्तं मुक्तिभर्तारं वृषभं वृषनायकं धर्मतीर्थकरं ज्येष्ठं वंदे नंतगुणार्णवम्। पंचपरमेष्ठी भगवान की, अहिंसामय विश्व धर्म की, सिद्धांत शास्त्र की, परम पूज्य आचार्य भगवान सकल कीर्ति महामुनि राज की, चारित्र चक्रवर्ती 20वीं सदी के प्रथमाचार्य शांति सागर जी महाराज की, संत शिरोमणि आचार्य गुरुवर विद्यासागर जी महाराज की, शांत मूर्ति वात्सल रत्नाकर आचार्य गुरुवर सन्मति सागर जी महाराज की, 3 गम 9 करोड़ महामणि राजों की, आज के आनंद की। आचार्य भगवंत सकल कीर्ती महामुनिराज मूलाचार प्रदीप या महान ग्रंथामध्ये ध्यानावर आरूढ होण्याची योग्यता कोणता जीव करू शकतो, कोणते मुनी महाराज करू शकतात, आणि ध्यानावर आरूढ होण्यासाठी त्यांना अडथळे काय असतात, त्या अडथळ्यांच्यावरती विजय कसे मिळवतात, आणि विजय मिळवल्यानंतर त्या ध्यानामध्ये ती स्थिर झाल्यानंतर त्याचा फायदा त्यांना काय होतो, या सगळ्या गोष्टींचं अत्यंत विश्लेषणपूर्वक चर्चा चालू आहे. त्याच्यामध्ये आज सांगतात, पूर्वचर्चामध्ये सांगितलं होतं की मेरू पर्वतासारखं स्थिर अचल चलायमान नाही, कसलेही संकट येऊ दे, कसलेही विघ्न येऊ दे. आम्ही 8 वर्ष आचार्यजींच्या सान्निध्यात बऱ्यापैकी सांघिक सामाजिक सगळ्या भूमिका घेऊन जात होतो. आचार्यजींना कधीही एखादी गोष्ट, कितीही तुम्ही दुर्घटना सांगा, हां एवढंच, आणि कितीही चांगली गोष्ट सांगा, हां एवढंच, ह्याच्या पुढं त्यांच्या विचारात कधीही बदल झाला. एकदा चर्चेमध्ये ह्या भागातली अत्यंत एक चांगली सामाजिक मोठी दुर्घटना आणि अत्यंत त्रासदायक घटना आचार्यजींच्या पाशी मी मांडत होतो. तरी पण आचार्यजी काही नाही. आम्ही आचार्यजींना विचारलं, आचार्यजी एवढी मोठ्या दुर्घटनेमध्ये सुद्धा म्हणजे कसं स्थिर राहिलं पाहिजे. त्यावेळी आचार्यजी एकच म्हणणार, जी तुम्ही दुर्घटना घेऊन आलाय ती इतिहासात पहिल्यांदा झाल्या का? नाही. चतुर्थ कालापासून अशा दुर्घटना अनेक घडलीत. साधूंनी कितीही चांगली घटना असू दे आणि कितीही वाईट दुर्घटना असू दे, अंतर्मूर्तापेक्षा जास्त त्याच्यामध्ये राहायचं नसतं, अन्यथा गुणस्थानातून तो पतित आपोआप होत असतो. आणि हा अभ्यास त्यांनी पहिल्यापासून त्यांच्या आत्म्यावर संस्कार त्यांचे एवढे पक्के होते आणि त्याच्यात ते एवढे स्थिर होते, त्यामुळं त्यांना लक्षात आलं की आता माझा मृत्यू समोर आला. त्यांना हे सगळं सोडायला 1 सेकंद का लागलं नाही, तर त्यांना माहीत होतं हे करणारा मी भारतातला किंवा जगातला पहिला साधू नव्हे, आणि केल्यानंतर सोडून जाणारा पण मी पहिला नाही. त्यामुळं केलंय ह्याचा अहंकार नव्हता, आणि कधीतरी सोडायला लागणार आहे ह्याच्याबद्दल कधी त्यांना दुःख नव्हतं. आणि हे जे संस्कार ज्याच्यावर असतात ना, तो व्यक्ती ज्यावेळेला शुक्ल ध्यान किंवा एक धर्मध्यानामध्ये आरूढ होतो, त्यावेळी कसलंही संकट येऊ दे, कसलाही उपसर्ग येऊ दे, कसलंही परिचय त्यांच्या जीवनात येऊ दे, त्याच्यावर त्यांचा काही परिणाम होत नाही. चुकून पंचमकालाच्या अपेक्षेनं किंवा चतुर्कालाच्या अपेक्षेनं समजा चुकून परिणाम झालाच, तर तो परिणाम उत्तम अंतर्मूर्तापेक्षा जास्त वेळ तो राहत नाही. उत्कृष्ट अंतर्मूर्त म्हणजे 48 मिनिटाला 1 समय कमी,
याच्यापेक्षा जास्त काल त्याच्यापाशी एखाद्या कामाचं कौतुक पण राहत नाही आणि एखाद्या दुःखाचं, उपसर्गाचं किंवा अपमानाचं सन्मान पण ते लक्षात ठेवत नाहीत आणि अपमान पण लक्षात. सन्मान आणि अपमान ह्या दोन्ही गोष्टीला जो विसरण्याचा प्रयत्न करतो तो खरा ज्ञानी. ऐकायला काय? हे फक्त साधूंच्यासाठी नाही. साधूंनी 48 मिनिटाच्या आत विसरलं पाहिजे, प्रतिमाधारींनी 15 दिवसाच्या आत विसरलं पाहिजे, सम्यक दृष्टींनी 6 महिन्याच्या आत विसरलं पाहिजे. मग मिथ्या दृष्टीनं 6 भूल जरी लक्षात ठेवला तरी काही विकल्प नाही. ते अनंतानुबंधीच असणार आहे. आपण लक्षात ठेवायचं आहे सगळीजण मला धरून, एखाद्या चांगल्या गोष्टीचा गर्व मी 6 महिन्यापेक्षा जास्त करीत असेल तर मी सम्यक दृष्टी नाही. 15 दिवसापेक्षा जास्त चांगल्या आणि वाईट दोन्ही गोष्टीबद्दल मी अहंकार किंवा दुःख करत बसलो असेल तरी मी प्रतिमाधारी नाही. आणि 48 मिनिटापेक्षा जास्त जर मी ते अडकून पडलो असेल तर मी साधू नाही. आणि तुम्ही लोक जे मला म्हणताय ना की महाराज कधी बघितलं तरी तुमचा चेहरा असा कसा असतो फ्रेश, किंवा एवढ्या 100 गावचं आणि एवढं सगळं व्याप असून सुद्धा तुम्ही परत कसं काय निवांत असताय, त्याचं कारणच एक आहे. म्हणून आचार्य म्हणतात विस्मृती हे मोक्ष मार्ग में बहुत अच्छा होता है. विसरभोळा स्वभाव असला पाहिजे, म्हणजे हा राग द्वेषाचा. आता तीच गाथा आचार्य भगवंत आपल्याला समजा आपण किती लक्षात ठेवतोय बघा. मला ब्रह्मचर्य अवस्थेत कोणतं काय म्हटलं असलं तर त्या व्यक्तीला मी आत्ता माझ्या समोर आलं तर त्याचा डाव काढायला माझ्या डोकीत प्लॅन चालू होतो. मग मी कसं साधू राहणार सांगा? होय, महाराज असं म्हटले होते. आणि महाराज वचनाचे पक्के असतात, तुम्ही काही काळजी करू नका. आता लाभ सुद्धा 3 प्रकारचे आहेत, जगन्य, मध्यम आणि उत्कृष्ट. त्यातलं महाराज कुठलंच सांगितलं नव्हतं की उत्कृष्ट देतात काय मध्यम देतात काय जगन्य देतात. महाराजजी फक्त सांगितले होते लाभ देतो. आणि महाराजांचं दर्शन होणं हेच मोठं लाभ आहे, काय की नाही? सांगितलं होतं काय? भगवान के घर में देर है अंधेर नाही, काळजी करू नका, भगवान आपकी इच्छा पुरी करे. मग आचार्याने इथं सांगितलं की अशा ध्यानामध्ये बसणाऱ्या साधूंना कोण विचलित करण्याचा प्रयत्न करतो आणि ते विचलित करणाऱ्यावर ते साधू कसे विजय मिळवतात. तर आचार्य सांगतात राग द्वेषो हयौ दृष्टौ नयन्त्या उपपतं बलात् सध्यान रतमात्मध्यान रज्ज्वा स्थापयन्ति ते. ये राग द्वेष रूपी घोड़े बड़े ही दुष्ट है, ये मनुष्यों को जबरदस्ती कुमार्ग में ले जाते हैं. ऐसे इन घोड़ों को योगी पुरुष ही अपने आत्मध्यान रूपी लगाम से श्रेष्ठ ध्यान रूपी रथ में जोत देते हैं. राग द्वेष रूपी घोडे कुठे गेली मुलं? प्रसन्नतेन राग द्वेष रूपी घोडे, हे घोडे बडेही दुष्ट होते. हे घोडे फार दुष्ट असतात. घोडं का म्हटलं तर ते कधी दमत नाही, ते कधी थकत नाही. मग त्या अशा घोड्यांना नव्ह, राग द्वेष रूपी घोड्यांना शास्त्रामध्ये ते फार प्रचंड असतात, शक्तिशाली असतात.
आणि ते दुष्ट असतात. तुम्ही प्रद्युम्न चरित्र आणि त्याला सोडून अनेक वर्ण काय नाव आहे तोंडात बोल, वरांग चरित्र. वरांग चरित्र जर वाचला असला तर एवढा शूर बलशाली वरांग सुद्धा त्या मायावी घोड्यावर बसतो प्रभावित होऊन, आणि ते घोडं त्याला नेऊन तिथं जंगलात नेऊन पटकतं. जो घोडं कितीही चांगला असू दे, त्याला लगाम असेल तर चांगलं असतं, नाहीतर ते घोडं कधी उधळल सांगता येत नाही. असं राग द्वेष रूपी घोडे असतात. तुमच्यात पण घोडे आहेत, म्हणजे वाडीजवळ असल्यामुळं. कुणाला बघा मामा बोलवला, आत्या कुठली पाहुण्यांनी बोलवलं, पण विहार सुट्टीच्या काळात तो 1.25 महिना मामाला 2 पुरी आहेत ती देतो म्हणाल्यात, तरी सुद्धा कुणाला गेला नाही. तो म्हटला तुझ्या पोरगीमुळं मला सुख मिळणार नाही, माझ्या गुरुमुळं मला सुख मिळणार आहे, आणि मला माझ्या गुरुच्या सानिध्यात जायला पाहिजे. असं कोण म्हणतोय? ते पण एक घोडच आहे. आणि प्रसन्न असं केला नाही, पण एक उदाहरण. आणि प्रसन्नसारखे एक घोडा आहे. पहिला कारण सांगितलं 8 दिवस ईदचं. ह्याचं ईदमध्ये काय काम होतं मला माहीत नाही. ईद संपली, मग येतो म्हणला होता. मग सांगितलं सांगितलं नाही, ह्याच्या घरातल्याने सांगितलं मित्रावर पुण्याला कुठे फिरायला गेला आहे 2-4 दिवस, तिखंड आला. आणि मग अजून किती तर वयाने लहान आहे, मामाची काय आत्याची पोरगी, मामाची काय हां लई बारकी आहे, तरीसुद्धा तिकडं 8 दिवस गेला. खरं महाराजांच्या विहारात जाऊ आलताच, पहिल्यांदा आलताच, नंतरचं चर्चा चालू आहे. राग द्वेष रूपी घोड्यांची उदाहरण द्यायला लागलो मी. असं मी सर्वत्र उदाहरण एक दृष्टांत एक देश असतो. हे जे राग म्हणजे स्नेह, द्वेष म्हणजे तिरस्कार, ह्या घोड्यांच्या आहारी जर आम्ही गेलो आणि त्याला ध्यानरूपी लगाम जर नसेल तर त्या घोड्यांना, तर हे राग द्वेष रूपी घोडे कुठं नेऊन कधी कुठं आदळतील आणि आपलं नुकसान करतील याची गॅरंटी. अशा दुष्ट घोड्यांना हे हे दुष्ट घोडे या मनुष्यांना जबरदस्ती कुमार्गात घेऊन जातात. कुठे घेऊन जातात? ऐकू येत नाही मला. कुमार्गाला घेऊन जातात. अशा या घोड्यांना योगी म्हणजे जे चांगले साधू, ध्यानी साधू, वीतराग दिगंबर महामुनिराज साधू, तुमच्या अपेक्षेनं एक श्रावक, धर्मात्मा, पुण्यात्मा, भावी निकटभावी असणारा जो श्रावक सुद्धा प्रतिमादरी जो असतो, तो किमान पूर्ण ताब्यात आणू शकला नसला तर त्याच्यावर नियंत्रण करण्याचा प्रयत्न करतो. आणि अशी योगी पुरुष आत्मध्यानरूपी लगामाच्या माध्यमातून श्रेष्ठ ध्यानरूपी रथामध्ये ते बसले जातात. त्या घोड्यांना राग द्वेषानं जे उन्मत्त झालेले घोडे आहेत, त्या उन्मत्त झालेल्या घोड्यांना आत्मध्यानरूपी लगाम लावतात, म्हणजे त्या मनाला, पंचेंद्रिय विषयांना. आणि ते घोडे धर्मरूपी ध्यानरूपी रथाला झुपतात आणि त्या रथाला ते ओढायला लावतात. काय अर्थ आहे याचा? हे पंचेंद्रिय इंद्रिय आहेत ना, हे जर सुरक्षित ताब्यात राहिले तर हे धर्माचा रथ ओढणार आहेत, आणि उन्मत्त झाले तर हे पापाचा रथ ओढणार. एक कुगतीचा रथ आहे, एक सुगतीचा रथ आहे. जर ते कंट्रोलमध्ये असतील तर ते सद्गतीला जाणार आहे, नेण्याला निमित्त ठरणार आहे. आणि ते जर उन्मत्त झाले तर तोच रथ दुर्गतीकडे घेऊन जाणार आहे, दुसऱ्या रस्त्याला, चुकीच्या रस्त्याला घेऊन जाणारे असतात. म्हणून आपण सगळ्यांनी जेवढं शक्य आहे तेवढं पंचेंद्रियावर विजय मिळवण्याचा प्रयत्न करणं म्हणजे वास्तविक धर्म आहे. तुम्ही लई हे पूजा पाठ 24 तास करायला लागलाय, हे पुण्याला निमित्त आहे. ह्याच्यामुळं पापकर्माची निर्जरा होत नाही. मी ऑन कॅमेरा सांगायला लागलो.
कर्माची निर्जरा व्हायची असेल तर संयम आणि व्रतच निमित्त आहे. तुम्ही 2 तास स्वाध्याय केला, पूजा केला, पुण्य मिळेल. पण 2 तास तुम्ही एखाद्या वस्तूचा नियमानं खायचा त्याग केला, त्या 2 तासात कर्माची निर्जरा होणार. तुमची परीक्षा असली आणि बरोबर पुढं ते 2 तासाच्या आत आलं तर तुम्ही त्याला खायचं त्याग करताय काय, प्रायश्चित घेऊया म्हणून परत खायला चालू करताय. ही जी तुमच्या आपल्या सगळ्यांच्या मनावर जे बंधन आहे, हे बंधन पाप कर्माची निर्जरा करत आहे. म्हणून रात्री भोजन त्याग. रात्री जेवणं म्हणजे जैन समाजात मांस खाल्लेल्याचा दोष आहे. रात्री पाणी पिणं म्हणजे रक्त पेलेल्याचा दोष आहे. रात्री भोजन त्याग का सांगितलं? तुम्ही पूजा 1-2 तास करताय, पण रात्री भोजनाचा त्याग जर आमचा नसेल, काय उपयोग आहे? मस्त चांगलं चांगलं भजन गुरूंचं म्हणतोय आणि रात्री 10ला उठून दुकानातलं फरसाणा खा, काय पण खा, हे खा, ते खा. कधी ते घोड्याला आणि त्या मेंढराला शेळीला बांधल्या का तोंडाला कायम पिशवी बांधून तयार जा. पुण्य मिळवा लागलाय, पण पाप कर्माची. माणसाला जयवंतांना इन्कम 2 रुपये कमी असलं तर चालेल, पण कर्ज डोक्यावर असता कामा नये. तो माणूस सुखी समाधानानं झोपतो. 10 रुपये मिळवत असला आणि 5 रुपये कर्ज जरी असलं तरी त्याला झोप लागत नाही. आणि 2च रुपये मिळवत असेल पण कर्ज काय नसेल तर त्याला निवांत झोप लागते आणि जे भाजी भाकरी असेल ते गोड लागतं. म्हणून आपल्यात धर्माची खरी व्याख्या ही पुण्य मिळवण्यासाठी धर्म नाहीच, पापाची निर्जरा करण्यासाठी धर्म. पैसे मिळवण्याचा मूळ उद्देश कर्जातून मुक्त व्हायचा आहे. फिक्स डिपॉझिटच्या पावत्या करायचं नाही. मग तुम्हाला सवयी चांगल्या आहेत, तुम्हाला कुठलं व्यसन नाही. पुरुषांना औरवाडच्या, तुम्ही औरवाडच्या बायकांना कधीच फॅशन करून माहीत नाही. महाराजांच्याकडे चंद्रपूर येताना तेवढं जबरदस्तीनं पांढऱ्या साड्या नेसून यायचं जबरदस्तीनं, आणि कुठं पण गेलं तर आणि आहे तसं बे के बे एरे माझ्या मागल्या ताक, म्हणजे असं जनरली चर्चा चालू आहे. तर तुम्हाला औरवाडच्या बायकांना फॅशन करून माहीत नाही आणि औरवाडच्या लोकांना व्यसन करून माहीत नाही. त्यामुळे एकदा कर्ज तुमचं फिटलं, तुमचं जे मिळवलेलं पैसे आहेत ते तुम्ही काय करणार आहे? बिन सांगताच फिक्स डिपॉझिटच्या पावत्या करणार आहे. कारण तुम्हाला कुठं व्यसनात खर्चायचं नाही, कुठं फॅशनमध्ये खर्चायचं नाही. मग ते आलेला पैसा तुम्ही काय करणार आहे? एक तर दान देऊन कायमची शाश्वत फंड तुम्ही निर्माण करणार आहे, जे पुढल्या भावात सुद्धा तुम्हाला उपयोगाला येईल. नसेल तर लौकिकच्या अपेक्षेनं आपण घरात बँकेत ठेवून त्याचं व्याजात आपलं खात बसणार. पण व्यसन असेल, फॅशन असेल, हे पंचेंद्रिय आमच्या ताब्यात नसतील तर कर्ज असून पण मिळवलेले पैसे कर्ज न फेडता आपण चैनीलाच घालवतो. कारण आपल्याला समाजात पोझिशनमध्ये जगायची सवय लागलेली असते. याचं कारण एकच आहे, हे पंचेंद्रिय विषय. म्हणून एकदा आपण पंचेंद्रियावर जर ताबा मिळवला, आपल्या मनावर ताबा मिळवला, एक तर पूर्वीचं कर्ज लवकर फिटेल कर्म, आणि जे मग कर्म फिटल्यानंतर जी शिल्लक राहणार आहे ते सगळं पुण्यरूपात भविष्यात आपल्याला. पुण्यसुद्धा एक कर्मच आहे, पण हे पुण्यरूपी जे कर्म आहे, पाप कर्माच्या अभावामध्ये जे पुण्याचा बंध होत जातो, ते पुण्यरूपी कर्म जे बंधतंय ते तुम्हाला सातिशय व्यवस्थेला निमित्त ठरते. सातिशय व्यवस्थेला निमित्त म्हणजे काय? औरवाडपासून कुरुंदवाडचं मंदिर किंवा सन्मतीताईंचं घर 3 किलोमीटर आहे. सन्मतीताईंना कळलं स्वाध्याय करताना 2 वाजता की महाराज आले, 4 वाजता कळलं महाराजजी आलेत. सातिशय पुण्य काय काम करते बघा, रोज बापा शेताला जातात, आज गेलं नाहीत.
आणणारा सारथी श्रीकृष्ण जवळ होता, रथ गाडी होती. तुम्हाला गुरूंच्या बशी स्वाध्यायाला 4 वचन ऐकायला तुम्हाला घेऊन आलं. हे तुमचं पुण्य असल्याशिवाय होणारच नाही. काही जणांचं पाप एवढं आहे, गावात असून औरवाडमधून आले नाहीत. सातिशय पुण्य रत्नत्रयाला, धर्माला, मोक्षमार्गाला अनुकूलता निर्माण करण्यासाठी जे निमित्त ठरत असतं ते पुण्य सातिशय पुण्य. हे अंबानी बिंबानी हे सगळे आहेत ना, हे पुण्य आहे नुसतं, ह्याला सातिशय पुण्य म्हणता येत नाही. हे पुण्य परत पापालाच निमित्त व्हायला लागलं. सातिशय पुण्याचं अर्थ एकच आहे, जे मोक्षमार्गाला, जे रत्नत्रयाला, धर्मध्यानाला आणि मनाच्या शांतीला, समाधानाला अनुकूल निर्माण वातावरण करून देतं, अनुकूल वातावरण निर्माण करून देतं, ते पुण्य सातिशय पुण्य. ते पुण्य सातिशय. आणि हे सातिशय पुण्य ज्यावेळेला आपण निश्चल मनानं, निर्मळ मनानं, अंतरंगातून भगवंतांची पूजा, दर्शन, सेवा, वैयावृत्ती, गुरूंची पूजा, दर्शन, सेवा, वैयावृत्ती सगळ्याच्या माध्यमातून आपण छोटे छोटे नियम, व्रत, ध्यान, मोक्षमार्गाला निमित्त असणार घेतो, त्यावेळी हा सातिशय पुण्याचा बंध होतो. म्हणून घोडे कुठेही जाणार नाहीत. पंचेंद्रियाचा उदय तुमच्या 13व्या गुणस्थानापर्यंत आहे. सत्ता तर तुमची 14व्या गुणस्थानापर्यंत आहे. त्यामुळे घोडे कुठे जाणार नाहीत. फक्त तुम्ही त्याला कुठं झुपायचं हे त्या मालकाच्या पुरुषार्थावर अवलंबून आहे. मालकाच्या पुरुषार्थावर अवलंबून. मी सांगायला म्हणजे माझ्याकडं चूक होत नाही असं नाही, पण पुरुषार्थ आपण केला पाहिजे. एक गाव होतं, गाव कोणतं? औरवाड. आणि त्या औरवाडमध्ये अत्यंत चांगला समाज, सगळी लोक गुण्यागोविंदाने राहत होती, धार्मिक होती. आणि त्या धार्मिक गावात एक अनिल दुग्गे नावाचा माणूस होता. त्याला जनावरांच्यावर अत्यंत प्रेम, दया, करुणा. त्याच्या घरात एक घोडं होतं. घोडं कुणाच्या? त्या घरात एक घोडं होतं. दिसायला इतकं सुंदर होतं, इतकं गोंडस होतं, बाहेरून इतकं प्रेमळ होतं, फार चांगलं घोडं होतं. आणि त्याला हिरवं खायची सवय जास्त होती. काय खायची सवय होती? हिरवं खायची त्याला सवय जास्त होती. मग ती काय केलं, कर्मधर्म संयोगानं पाऊस पडना, मग खायला हिरवं चारा मिळेना. ते घोडं हळूहळू बारीक व्हायला लागलं, ठका लागलं घोडं बाहेरून. मग ते आता इतकी त्याची परिस्थिती बघून त्याला मनात असं त्रास व्हायला लागला. आणि त्यानं ठरवला की किती जरी माझं घोड्यावर प्रेम असलं तर माझ्या दावणीला बांधून त्याला मारून काय उपयोगाचं नाही. त्याला कोण चांगलं सांभाळत असतील फुकट देऊ, खरं ते जिवंत राहू दे. धार्मिक माणसाचं लक्षण असतं, कुठलीही गोष्ट मीच करायला पाहिजे असं म्हणत नाही, कोण तर करू दे, खरं चांगलं काम होऊ दे. रावणाचा वध रामानं केला की लक्ष्मणानं केला याच्याशी संबंध नाही, दशरथ पुत्र असला पाहिजे ही आमची भूमिका असेल तर तो धार्मिक व्यक्ती. मग ती विकायला कुरुंदवाडला घेऊन गेलं. सकाळपासूनच ते घोडं ते बघितलं. कुठलं? औरवाडच्या अनिल दुग्गेचं घोडं बघितलं. लोक लगेच विकत घ्यायला बघणार. आमच्यात पण हेच लोक पश्चात लगेच त्याच्यावर प्रभावित होत्यात. प्रसन्न प्रसन्न प्रसन्न. बाहेरगावात लोक लगेच माया करायला चालू करतात. आतलं कुठं माहिती आहे काय? आणि मग सगळं झाल्यावर ते न्यायच्या वेळेला तो प्रामाणिक होता, धार्मिक माणूस.
तो म्हटला सगळं चांगलं आहे, खरं घोड्याला एकच सवय आहे, ती हिरवंच खाते नुसता. अरे इथं बघायला हिरवं मिळणार, तुझ्या घोड्याला कुठलं हिरवं घालू म्हणणार, लोक ते घोडं परत देणार, निघून जाणार, व्यवहार कॅन्सल असं म्हणून जाणार. संध्याकाळपर्यंत असंच व्हायला लागलं. मग संध्याकाळी कुठंतरी फिरायला गेलं. ते जयवंत कोल्हे नावाचा एक माणूस, शाना माणूस, हुशार माणूस. वेळ झालं तर वाचायचं, घराकडं फास्ट जायच्या वेळेला त्याला एकदम ते घोडं दिसलं. घोडं दिसल्यावर म्हणला घोडं घेऊयाच आता, माझ्या उपयोगाचं नाही खरं घेऊया. हौशी माणसाला काय उपयोग काय नसते, हौशी माणसाला हौसच असते. संजय घोडावरला काय गरज आहे 100 गाड्यांची सांगा, उगाच घेऊन घरापुढे ठेवलाय, ड्रायव्हरच पळवतात. खरं हौस मजा. घोडं घेतला, विचारलं, सगळे ठरलं, घेतला. तो सांगितला, बघा काका, तुम्ही चांगले सज्जन दिसतायचा, परत घोडा आणला तर मी घेणार नाही, ह्याला हिरवं खायची सवय आहे. हे असू दे म्हटलं, तू काय काळजी करू नकोस, ह्याला हिरवंच खायला घालतो. बघा परत आणशीला, तू काळजीच करू नकोस म्हटला, तू काय एवढं टेन्शन घेतलंयस. घेऊन गेला. मग तो म्हणला मला एक 100 रुपये कमी द्या, तर घोडं घ्या. 100 रुपये कमी देऊन एक घोडं घेतला. येता येता स्टेशनरी दुकानात गेला आणि हिरवं कागद घेतला. काय केलं त्यानं? हिरवं कागद घेतला. घोड्याच्या डोळ्याला पहिला हिरवं कागद घालणार, बांधणार, आणि मग वाळल्याला भुस्सा त्याच्या पुढे ठेवला. त्याला काय दिसणार? ते हिरवं दिसणार, ते खाणार. 8 दिवसात घोडं म्हणजे कुणासारखं झालं ते सांगत नाही, खरं अगदी म्हणजे पहिल्यासारखं गुटगुटीत घोडं झालं. ते मी नाव घेतलं कुणाचं, असं काहीतरी भांडणं लावायचं काम करतंय बघा. हां, अगदी घोडं पहिल्यासारखं व्यवस्थित झालं. पण ते 8 दिवस आणि रुकरुक होती की नेलाय खरं बाबा, खरं काय केलाय, काय केलाय, काय केलाय घोडा. बघायला गेलं तर 8 दिवसात घोडा अगदी ठणठणीत झालं. तो पाया पडला, म्हटला माझ्यावर लय उपकार केला तुम्ही, का माझ्या घोड्याला तुम्ही जिवंत ठेवला. काय खायला घालताय म्हटलं भुस्साच घालतोय. मग माझ्या घरात कसं खात नव्हतं म्हटलं, तुमच्याच घरात कसं खात. त्यावेळी त्याला म्हटले, त्याला दृष्टी लागते, दृष्टी काय, थांब म्हणले तुझ्या पुढं दाखव. त्याला कागद बांधलं डोळ्याला आणि ते भुस्सा टाकलं, भरा 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 खायला चालू केलं. ते म्हणलं असं कसं तुमचं, एवढी कशी बुद्धी चालली? ही बुद्धी माझी नाही म्हटला, असलं कुठं कसं वागायचे चांगलं शिकवणारं माझं गुरु मला चांगले भेटल्यात, म्हणताना मला असलं सगळं सुचतंय म्हटलं. घोडं तेच आहे काय वेगळं आहे? चारा तोच आहे काय वेगळा आहे? तेच आहे. त्याचा उपयोग कसा चांगला व्यवस्थित करून घ्यायचं, ही बुद्धी, हे विचार आणि हे दृष्टिकोनाला, की कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा माणूस आनंदी, सुखी, समाधानी राहतो. ती दृष्टी म्हणजे आपला धर्म आहे. तुमची दृष्टी, तुमचा धर्म, तुमचे विचार आपल्याकडे जर चांगले असतील तर झोपडीत सुद्धा आपल्याला झोप लागते आणि आपलं जीवन आनंदी जगतो. गांधारीला, दुर्योधनाला, धृतराष्ट्राला, हस्तिनापूरच्या राजमहालात सुद्धा शांती नव्हती. कुंतीला आणि पांडूला आणि त्या 5 मुलांना, पांडू मेल्यावर ही 5 मुलं दुर्योधन झालं. पण तिकडं असताना सुद्धा, किंवा पांडू मेल्यानंतर सुद्धा ज्यावेळी अज्ञातवासात त्यांनी गेली, ते लाक्षागरमध्ये मारण्याचा प्रयत्न केले, मेले नाही तो गेले, ते जंगलात फिरत होते तरी सुद्धा ते समाधानी होते. शिकायला ज्यावेळी द्रोणाचार्यांच्या आश्रमामध्ये या कौरवांना आणि पांडवांना पाठवलं, त्यावेळी तिथं ढास चावले म्हणून रात्रभर येणाला झोप लागली नाही कौरवांना. पण पांडवांना एकमेक भाऊ एकमेकाच्या अंगावर हात पाय टाकून अगदी निवांत झोपले होते. आमचा विचार चांगला असेल तर गरिबीत सुद्धा आनंद आहे. आमचा विचार योग्य नसेल तर श्रीमंतीत सुद्धा आम्हाला सुख आणि आनंद नाही.
हे साधूंनी हे दुःख, राग म्हणजे सुख स्नेह, द्वेष म्हणजे दुःख तिरस्कार, ह्या दोन्हीमध्ये ते समताभाव धरत असतात आणि त्या समताभावी परिणामांच्या माध्यमातून ते महामुनिराज आपल्या पंचेंद्ररूपी उन्मत्त घोड्यांना, पंचेंद्ररूपी उन्मत्त घोड्यांना ते अत्यंत चांगल्या धर्मरूपी रथाला ते झुपत असतात. जुना एक अत्यंत जुना पिक्चर होता, ते सगळे कैदी होते, 2 आखे 12 हात काय तर असं काय होतं ना, 2 आखे 12 हात, तो सगळे कैदी अत्यंत क्रूर कैदी, आणि त्यांना चांगल्या दिशेनं त्यांना नेण्यासाठी, एक चांगल्या कामाला उपयोग करण्यासाठी त्या जेलरनी काही कोणतर त्या चांगल्या माणसानं त्यांचा उपयोग केला आणि त्यांच्या निमित्ताने किती चांगलं काम केलं. पाहिलेला पिक्चर. त्यामुळे हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. मोक्षाला जाणाऱ्यांच्याकडं विशेष काय नसतं अवयव. यश तुमच्या हातात जे पुस्तक आहे शिवखेडाचं, त्याच्यावर पहिलं पहिल्या पुट्ट्यावरच एक शब्द वाक्य आहे. मला काय ते वाक्य शब्दशः सांगता येणार सांगतो. यशस्वी होणारे लोक वेगळं काय करत नाहीत. यशस्वी असणारे लोक वेगळं काहीही करत नाहीत. जे यशस्वी होणाऱ्या लोकांच्याकडे वेगळं काहीही नसतं. जे करतात ते वेगळेपणानं करतात. साहित्य तेच आहे, फक्त त्याचा उपयोग कसा करायचा हे त्यांनी ठरवलेलं असतं. तसं हे महान आचार्य मुनी महाराज, तपस्वी ध्यानी मुनी महाराज, ज्या पंचेंद्रियाच्या माध्यमातून दुर्गतीला जाण्याचा मार्ग असतो, त्याच पंचेंद्रियांना स्थिर करून ताब्यात ठेवून त्याच पंचेंद्रियांचा आधार घेऊन ते मोक्ष मार्गाच्या दिशेनं वाटचाल ध्यानामध्ये रूढ होत असतात. आपण सुद्धा त्या पंचेंद्रिय विषयांच्यावर विजय मिळवून त्याच्या स्थिर राहून आपण आपल्याला किमान शुक्ल ध्यान करण्याची योग्यता काल आणि द्रव्य अपेक्षेनं वर्तमानमध्ये नसलं तरी काल आणि द्रव्य धर्मध्यान करण्यासाठी तरी आपल्याला निमित्त आहे. ते धर्मध्यान करण्याचा प्रयत्न तुम्ही आम्ही सगळीजण मिळून अत्यंत पुरुषार्थपूर्वक करू. एवढीच मंगलमय भावना व्यक्त करून सुखी रहे सब जीव जगत में, कोई कभी न घबरावे, वैर पाप अभिमान छोड़ जग, नित्य नई मंगल गावे. ओम नमः. सबको क्षमा, सबसे क्षमा.